नमस्कार. मी पोलीस निरीक्षक जमीर नाईक, कळमनुरी पोलीस स्टेशन. कळमनुरी पोलीस स्टेशन तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की दर सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुरी बाबा यांचा उरूस मोठ्या थाटामाटात कळमनुरी शहरामध्ये संपन्न होणार आहे. त्या अनुषंगानं सर्व कळमनुरी वासियांना एक आवाहन करतो की सदरचा उरूस हा आपल्याला मोठ्या उत्साहाने आणि आनंददायी वातावरणामध्ये साजरा करायचा आहे. या संदर्भामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होतात. हिंदू असो, मुस्लिम असो, प्रत्येक समाजाचे लोक ह्याच्यामध्ये सामील होतात. मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यामधून लोक येतात दर्शन घेण्यासाठी आणि लोकांची खूप गर्दी होते. त्या हिशोबानं आपल्याला काही नियोजन करायचे आहेत. तर बाहेरून येणारे जे वाहनं आहेत, जे भाविक येतात, त्या वाहनामध्ये बसून त्यांची आपण व्यवस्था करतोय. काही 3-4 ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्थाची सुविधा केलेली आहे. त्या हिशोबानं ते पार्किंगची सुविधा होईल. त्याच्यानंतर बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असेल, त्याच्यामध्ये बॅरिकेड लावण्यात येईल. त्याच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी नुरी बाबा दर्गाच्या समोर पोलीस चौकी पण आपण उभा करण्याचं आपलं नियोजन आहे. त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असेल, प्रत्येक चौकामध्ये पोलीस बंदोबस्त असेल, शासनाची करडी नजर असणार. ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह काही आढळलं तर आम्हाला सांगा. बाहेरून लोक येतात, बाहेरचे लोक प्रॉपर कळमनुरीचे लोक चांगले आहेत, परंतु बाहेरचे लोकांचं काय हे नसतं. तर आम्हाला तुम्हाला आवाहन करतो की बाहेरचे लोक येतात, काही प्रमाणात काही अनुचित प्रकार तिथं घडवतात, त्या होऊ नये म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. असं काय झालं तर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय मी. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व मेसेज टाका तुम्ही, किंवा त्या ठिकाणचे फोटो तुम्ही टाकू शकता. शासन तत्पर आहे. 24 तास त्या ठिकाणी आम्ही बांधील आहोत. काही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय आणि पोलिसांसोबत तुमचंही सहकार्य खूप महत्वाचं आहे. तर ह्या 4-5 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही अपेक्षा आहे. जय हिंद. कुणी त्या नुरी बाबाच्या एवढं म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये उरूस साजरा होतोय, त्याच्यामध्ये कुठे धिंगाणा घालतात, तर अशा वेळेस कोणी भांडण करत असेल, कोणी काय करत असेल, तर प्रशासन त्यांना सोडणार नाही. सर्व प्रशासन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील. कायद्याच्या चौकटीमध्ये राहावा तर सगळेजण आनंदी राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.